विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला पेपर क्रमांक 3 प्रकरण 2 याच्या अंतर्गत आपण आज भाषा आणि संस्कृती यांचे जे संबंध आहेत ते संबंध पाहणार आहोत. त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भाषा एक सांस्कृतिक संचित हा घटक आहे, तो आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर अनुबंध असतो. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. जवळपास सर्वच पशुपक्षी कळपाने किंवा थव्याने राहत असतात. माणसे जे असतात ती नुसतीच एकत्र राहत नसतात, तर त्यांच्या एकत्र येण्यामागे निश्चित असं काहीतरी कारण असतं. एक आकृतीबंध असतं असं आपण म्हणतात. म्हणजे काही एक नियम असतात, काही प्रामाणिक असतात. या सगळ्यांच्या चौकटीमध्ये माणसे एकत्र येत असतात आणि त्याच्यापासून समाज बनत असतो. परस्परांशी निर्माण केलेले नातेसंबंध विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संस्थांना जन्म देत असतात. या सगळ्या सामाजिक व्यवहारामध्ये एक मूल्यव्यवस्था तयार होत असते. मूल्यव्यवस्था बऱ्याच अंशी त्या समाजातील माणसांचं जे जीवन आहे ते नियंत्रित करत असते. या मूल्यव्यवस्थेलाच आपण संस्कृती असं म्हणत असतो. मानववंशशास्त्राच्या नुसार संस्कृती म्हणजे एखाद्या समूहातील किंवा जनसमूहातील सर्वांमध्ये असणारी, त्यामुळे इतर जनसमूहांपेक्षा वेगळेपण दाखवणारे वैशिष्ट्ये. अर्थात प्रत्येक जनसमूहाला आपली स्वतःची एक संस्कृती असते. म्हणजे त्याच्यामध्ये हत्यारे असतात, भांडीकुंडी असतात, दागिने असतात, कपडे लत्ते असतात, घरे असतात. संस्कृती संकृती एकत्रित मिळवून केलेली कृती अशा सुद्धा संस्कृतीविषयी म्हटलेलं आहे. दुर्गा भागवत यांनी संस्कृतीविषयी असं म्हटलेलं आहे की देशकाल विशिष्ट अशी जीवन जगण्याची पद्धती. देशकाल विशिष्ट अशी जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे यांनी महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथामध्ये संस्कृतीचे 2 प्रकार केलेले आहेत. एक आध्यात्मिक संस्कृती, दुसरी भौतिक संस्कृती. तर भौतिक संस्कृती श्रद्धा, समजुती, विचार, रूढी हा सगळा मनोसंस्कृतीचा विषय असतो. भाषाविज्ञानासाठी वॉर्ड गुडिफन हे जे अभ्यासक आहेत त्यांनी एक व्याख्या केलेली आहे संस्कृतीची. संस्कृतीला 2 प्रकारचं म्हटलेलं आहे पु ग सहस्त्रबुद्धेने. एक कल्चर आणि सिव्हिलायझेशन. कल्चर म्हणजे नागरी अंगाची संस्कृती आणि सिव्हिलायझेशन जी आहे ती भौतिक अंगाची संस्कृती असं म्हटलेलं आहे. तर माणूस संस्कृती म्हणजे माणूस समाजाकडून जे मिळवतो किंवा जे शिकतो ते ज्ञान. वास्तविकपणे श्रद्धा, समजुती, परंपरा व चालीरीती यांची माहिती, त्यांची मूल्य, सर्वच गोष्टींना एकत्रितपणे आपण ज्ञान असं म्हणत असतो. व्यक्तीला ज्ञान हे समाजाकडून मिळत असते. समाजाची संस्कृती म्हणजे त्या समाजाकडून मिळालेलं ज्ञान आहे. भाषा शिकण्याची क्षमता अनुवांशिक असली तरीसुद्धा मुलाला भाषा शिकावी लागते ती समाजाच्या संपर्कात आल्यानंतरच. त्यामुळे भाषा ही शिकली जाते ती पहिल्यांदा संपर्कामधून शिकली जाते. म्हणून संपर्कनिष्ठता हे भाषेचं वैशिष्ट्य आपण आधीच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे भाषा ही सुद्धा संस्कृतीचा एक भाग आहे असं डॉक्टर रमेश धोंगडे यांनी म्हटलेलं आहे. भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध अनन्यसाधारण असा स्वरूपाचा आहे. ते एकमेकांना पूरक अशा स्वरूपाचे आहेत. भाषेशिवाय संस्कृती नाही आणि संस्कृतीशिवाय भाषा नाही. सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये माणसांना एकमेकांशी संपर्क करणे आवश्यक असते. त्यासाठी भाषा हे अत्यंत प्रभावी माध्यम वापरले जाते. मानवी भाषेचे स्वरूप व तिची लक्षणे पाहताना आपण हे पाहिले आहे की भाषा ही सांस्कृतिक संक्रमण करते. ती संस्कृती वाहक असते. भाषेच्याच मार्फत सांस्कृतिक संचिते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. हत्यारे, भांडीकुंडी, दागिने, कपडे लत्ते, घरे, श्रद्धा, समजुती, विचार, रूढी, परंपरा, अन्न, खाद्यपदार्थ, कला आणि भाषा या सर्वांनी मिळून संस्कृती बनत असते. तर संस्कृती हा एक व्यापक शब्द आहे. तो एका विशिष्ट धर्मापुरता, जातीपुरता आणि किंवा विभागापुरता शब्द संकुचित नाही. तर संस्कृती हा व्यापक शब्द आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी संस्कृती असते ती वेगळी असते. उदाहरणार्थ पिठले, मोदक, मिसळ हे पदार्थ इतर भाषांमध्ये भाषांतर करून सांगणं अवघड आहे. तर सोयर, सुतक ह्या संकल्पना इंग्रजीत भाषांतर करताना आपल्याला कितीतरी अडचणी येतील. कारण मराठी भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्याच संस्कृतीतील या संकल्पना आहेत. इंग्रजी भाषा ज्या संस्कृतीचा भाग आहे त्या संस्कृतीच्या कल्पना नाहीत. तमाशा, वग, लावणी, भारूड या खास मराठी संस्कृतीच्या संकल्पना आहेत. त्या इतर संस्कृतीमध्ये येताना आपल्याला त्याच्याविषयी अडचण येतात. भाषेतील ही अर्थविशेषता जर कुणामुळे येत असेल तर ती संस्कृतीमुळे येते. त्यामुळे एखाद्या संस्कृतीचा अभ्यास
करण्यासाठी सगळ्यात जर पहिलं महत्त्वाचं जर माध्यम कोणतं असेल तर भाषा आहे, किंबहुना संस्कृतीचा भाग असणाऱ्या वर उल्लेखलेल्या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी भाषेचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. त्या संस्कृतीच्या या घटकांचे संदर्भ त्या भाषेतील साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. तर असा हा पहिला जो घटक आहे, भाषा एक सांस्कृतिक संचित याचा अर्थ ठेवा, की जो पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला आहे. तर भाषा आणि संस्कृतीचा अनुबंध असताना संचिताचा एक पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहिला आहे. दुसरा मुद्दा आहे भाषा आणि समाज भाषा विज्ञान. दुसरा मुद्दा आहे भाषा आणि समाज भाषा विज्ञान. भाषेची वैशिष्ट्ये पाहताना आपण तिच्या सामाजिकतेची चर्चा केलेलीच आहे. मानवाला भाषा समाजाच्या संदर्भामध्ये शिकावी लागते. इतरांनी बोललेलं ऐकून आपण भाषा शिकत असतो. माणसाचे मूल ज्या समाजामध्ये वाढते त्या समाजाची ते निज भाषा जी आहे ती शिकत असते. समाज म्हणजे तरी काय? समान आचार, विचार, विहार, आहार, रीती, श्रद्धा ह्या सगळ्यांनी समाज बनत असतो. भाषा हाही समाजातल्या माणसांना जोडणारा एक समानपणे धागा असतो. भाषा मानवी जीवनाला सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असते. समाजात होणारे परिवर्तन भाषेतून प्रकट होत असते आणि भाषिक परिवर्तन सामाजिक संदर्भातून होत असते. भाषा अभ्यासाची एक पद्धती, भाषाविज्ञानाची एक शाखा समाज भाषा विज्ञान किंवा सामाजिक भाषा विज्ञान अशी आहे. आणि ही एक शाखा खूप अशा विस्तृत स्वरूपाची शाखा आहे. समाजामध्ये संदेशनाचे व संपर्काचे प्रमुख साधन म्हणून भाषा वापरली जाते. त्यामुळे सामाजिक सांस्कृतिक व्यवहारातील ती एक प्रमुख प्रक्रिया अशी बनते. अशी सामाजिक सांस्कृतिक प्रक्रिया म्हणूनच भाषेचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या मूलभूत विचारावर सामाजिक भाषा विज्ञानाची चौकट जी आहे ती उभी राहिलेली आहे. या विचारांमुळे सामाजिक भाषा विज्ञानाचे स्वरूप हे आंतर अभ्यास क्षेत्रीय अशा स्वरूपाचे झालेले आहे. समाजातील असणारे वेगवेगळे स्तर, वेगवेगळे वर्ग त्यांचाही भाषेवर परिणाम होत असतो. किंबहुना सामाजिक स्तर भाषेच्या वापरामध्ये प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतात. तर भारतीय समाजाच्या बाबतीत तर अधिक प्रकर्षाने जाणवते. कारण भारतीय समाज हा कसा आहे? बहुधर्मीय, बहुजातीय, बहुसांस्कृतिक अशा स्वरूपाचा हा समाज आहे. आणि शिवाय तो बहुभाषिकसुद्धा आहे. म्हणजे अनेक भाषा ज्या आहेत त्या अनेक भाषा भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. समाज भाषा विज्ञान या सर्व विषयांना आपल्यामध्ये सामावून घेत असते. भाषा आणि संस्कृती, द्वैभाषिकता किंवा बहुभाषिकता, भाषा व सामाजिक सांस्कृतिक गट, प्रमाण भाषा व बोलीभाषा, पिजिन व क्रिओल, भाषिक बदल, भाषेचे आत्मसातीकरण, अध्ययन व अध्यापन, साहित्य, कला, शैली, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, भाषा व लिंगभेद, उपविषय समाज भाषा विज्ञानात असे आपल्याला येताना दिसून येतात. तर समाज भाषा विज्ञानाची व्याप्ती ही जर पाहिली तर ती अशा अनेक मुद्द्यांवरती आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आपण भाषा आणि समाज भाषा विज्ञान हा जो मुद्दा आहे तो पाहिला की समाजाच्या मध्ये जे घटक येतात वेगवेगळे त्या घटकांचा आणि भाषा विज्ञानाचा काय अनुबंध आहे. तर या अनुषंगाने आपल्याला हा घटक येतो आहे. तिसरा मुद्दा आहे भाषा वैविध्य, भाषेचा बहुजिन्सीपणा, भाषा द्वित्व असा मुद्दा आहे. भाषेचं वैविध्य किंवा भाषेचा बहुजिन्सीपणा आणि भाषेचं द्वित्व असा हा मुद्दा आहे. पहिले दोन मुद्दे आपण त्याच्या अनुषंगाने पाहिलेले आहेत सगळे. तर हा तिसरा जो मुद्दा आहे तो महत्त्वपूर्ण असं आहे. याच्यामध्ये नॉम चॉम्स्कीसारख्या अभ्यासकांनी त्याच्यामध्ये मत व्यक्त केलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. धन्यवाद.